लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। निफाड येथे वर्षवास धम्मप्रवचन समारोह उत्साहात संपन्न। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने निफाडमध्ये वर्षावास सांगता सोहळा भव्य स्वरूपात पार पडला। बातमी निफाड येथून। नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारी भारतीय बौद्ध महासभा निफाड तालुका यांच्या वतीने वर्षावास धम्मप्रवचन समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जाधव, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी सोनवणे, मनोज गाडे, प्रकाश जगताप, भाऊलाल कटारे, प्रकाश संसारे, सुरेश गांगुर्डे, बाजीराव गायकवाड, मनोहरजी आहिरे, जगन कटारे, रत्नप्रभा वाघ, विद्या केदारे, मनीषा रुपते आणि ज्योतिताई मोरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात भीमस्मरण, भीमस्तुती आणि त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली। त्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले। प्रमुख मार्गदर्शक मनोजजी गाडे, प्रकाश जगताप आणि कृष्णाजी सोनवणे यांनी बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानावर सखोल मार्गदर्शन केले। बौद्ध परंपरेनुसार वर्षावास हा कार्यक्रम आषाढी पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिने चालतो। या कालावधीत लोणवाडी, पिंपळगाव बसवंत, शिंगवे, कातरवाडी, लासलगाव, निफाड आणि अंतरवेली या ठिकाणी विविध धम्मप्रवचन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। त्याची सांगता निफाड येथे भव्य धम्मप्रवचन समारोहाने झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर आहिरे यांनी केले, तर जगन कटारे यांनी आभार मानले। यावेळी उपस्थित मान्यवरांचा गुलाब पुष्प व पंचशील रंगाची शाल देऊन सन्मान करण्यात आला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.